केला जातो आणि आमच्या गावाची एक विशिष्ट परंपरा आहे ती म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की घुमटावरती फाग म्हणून घुमट वादन केलं जातं, परंतु आमच्याकडची अशी एक विशिष्ट पद्धत आहे की नाट्यसंगीतावरती फाग म्हणून नाट्यसंगीतावरती घुमट वादन केलं जातं आणि खूप छान पाया पडा. हे बघा, जी वाट हा जी पारंपरिक वाट हा त्याच वाटेनंच या ठिकाणी सगळे काही ग्रामस्थ नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण येलो आसरा पिरावाडी. तर आसरा पिरावाडीतलो शिगमोत्सव ह्यो वेगळोच असता. तर ह्यो शिगमो कशा प्रकारे असता ह्यो आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर आपण येलो पराग कुबलच्या घरी, म्हणजे स्वर्गीय कोकणच्या घरी. तर त्याच्यासोबत आपण हे सगळं सोहळं अनुभवणार आहोत, बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा. तर आपल्यासोबत हा पराग कुबल, स्वर्गीय कोकणचे सर्वेसर्वा. आणि आपण पण बघतो न्यू लुक हा. आणि शिगमो म्हटलो की ह्यो लुक प्रत्येक ठिकाणी बघूक मिळता, पण आसरे गावात पिरावाडीत ह्या काहीतरी विशेष आहे. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी भेट देऊ केलो. तर आपण आता परागकडूनच जाणून घेऊया की यांचा शिगमोत्सव कशा प्रकारे चालू होता आणि कशा प्रकारे संपता. नमस्कार, मी पराग कुबल. आपल्या स्वर्गीय कोकण या चॅनलच्या माध्यमातून आपणही व्हिडिओ बनवत असतो. या मित्रांना आमंत्रित करण्याचं कारण एवढंच आहे की आपला जे परंपरागत चालत आलेला शिमगा महोत्सव आहे तो अजूनही जास्त लोकांपर्यंत पोहोचावा हेच आहे. आमच्या शिमगा महोत्सवाची एक विशिष्ट परंपरा आहे, विशिष्ट पद्धत आहे. तुकाराम बीज म्हणजे होळीच्या तिसऱ्या दिवशी येणारा तुकाराम बीज या दिवशी आमचा शिमगा महोत्सव सुरू होतो. आणि सुरू होताना सुद्धा आमचा हा शिमगा महोत्सव अगदी रामप्रहरापासून सकाळी 4:45 वाजल्यापासून उजाडेपर्यंत गावातील लहान मुलं असतील, मोठे असतील, लहान थोर मंडळी जे काही वाजवायला मिळेल ते साहित्य घेऊन संपूर्ण गाव जागा केला जातो. या संध्याकाळी 5 वाजता म्हणजे आत्ताची वेळ मी जो तयार झालेलो आहे ते 5 वाजता चव्हाट्यावरती मांड उभा केला जातो. आणि मांड उभा केल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत रामेश्वर भेटीला. रामेश्वर भेटीला जाताना आणि येताना जी जी मानाची स्थळं आहेत त्या सर्व स्थळांना होळींना भेट घेत आम्ही पुन्हा येतो आमच्या मांडावरती. मांडावरती आल्याच्यानंतर पुन्हा रात्री 9:30 ते 10 दरम्यान मांड उभा केला जातो. आणि आमच्या गावाची एक विशिष्ट परंपरा आहे ती म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की घुमटावरती फाग म्हणून घुमट वादन केलं जातं, परंतु आमच्याकडची अशी एक विशिष्ट पद्धत आहे की नाट्यसंगीतावरती नाट्यसंगीतावरती घुमट वादन केलं जातं. आणि खूप छान या 5 दिवसाचा माहोल असतो. खूप छान वातावरण निर्माण झालेलं असतं. खूप जण चाकरमानी या निमित्ताने गावात येतात. गावातली सगळी जी घरदारं आहेत ती उघडी असतात. गावात अगदी खूप छान वातावरण असतं. 5 दिवसाच्या या शिमग्या महोत्सवात माझा म्हणजे जी कोण कोळीण असेल त्याचा साधारण 11 वेळा मेकअप होतो. हे विशेष आहे. म्हणजे 5 दिवसांचा शिमगा महोत्सव जरी असला तरी 11 वेळा मेकअप होतो. त्याचं कारण म्हणजे पहिल्या दिवशी 2 म्हणजे आता मी जाऊन येणार, रात्री मेकअप उतरणार, पुन्हा मांडावरती मेकअप जाताना करावा लागतो, पुन्हा साडी नेसावी लागते. पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिंगल म्हणजे तिकडे फक्त रात्रीचंच नाचावं लागतं. आणि चौथ्या आणि 5व्या दिवशी 3 वेळा आणि 4 वेळा असं करून 11 वेळा मेकअप होतो. चौथ्या आणि 5व्या दिवशी गाव मागण्याची एक विशिष्ट परंपरा आहे आमच्याकडे. म्हणजे प्रत्येक आपल्या ग्रामोद्योग मंडळाचे सभासद आहेत त्यांच्या घराकडे जाऊन थाप मारली जाते. आपला नाचा आहे, कोळीण आहे ती घेऊन संपूर्ण गावातील गावकरी घुमट वाद्य करून संपूर्ण गावात प्रत्येकाच्या घरी थाप मारली जाते. अगदी खूप छान वातावरण असतं. आपल्या त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं आहे. तर आत्ता आम्ही तयारी करून चाललो आहोत श्रीदेव चव्हाटा येथे. श्रीदेव चव्हाट्यावरती पुन्हा पहिली थाप बसेल आणि त्याच्यानंतर आपण रामेश्वर भेटीला जाणार आहोत. तर मित्रांनो, गाभीस समाजामध्ये ही सगळी कोळीण बघितली जाता. म्हणजे देवगडात पण बघितलं तर गाभीस समाजामध्येच कोळीणीचं म्हणजे शिगमो इलो की कोळीणी असतात. आणि विशेष हा की ह्या 5 दिवसांच्या कार्यक्रमात संपूर्ण गाभीस समाजाची मच्छीमारी जी असतात ती बंद असतात. आणि गाव मागणे पण प्रकार ह्यो देवगडात पण असता.
पण तू जर सांगितलंस म्हणजे तुमचा काय नाट्यसंगीतावरती पण तिकडे तर होत नाही, तर इकडे आपल्याक बघूक मिळता. म्हणजे कोळीनीवरती कोण पण फिदा होऊ शकता अशी कोळीण दिसता या ठिकाणी. कारण मी तर गेल्या वर्षी येऊ शकलोय नव्हतंय, पण जो लूक बघितलाय तर एक नंबर होतो आणि आता पण प्रत्यक्षात बघतो तर भारी वाटतं खूप मस्त. आणि आता पोचलो आपण देव चव्हाटा प्रसन्न मांडावरती त्यांच्या. आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात कार्यक्रमात सुरुवात होतली या. तर नमस्कार दादा. नमस्कार. आता ह्यो जर तुमचं म्हणजे पूर्ण कोळींची निघालेली असा रामेश्वर भेटीसाठी, तर तो मार्ग कोणत्या प्रकारे असतो? म्हणजे काही ना तुम्ही जाताला मार्ग म्हणजे आता आम्ही सरळ इथून निघाल अर्ध्या ह्या रोडपर्यंत आपण रोडवरून जाणार. त्याच्यानंतर आपण मळ्यात उतरणार. मळ्यातून पारंपरिक जी वाटा आमची जाण्याची कोळणीची, त्या वाटेने आम्ही ब्राह्मणदेव होळीक पहिली भेट देणार. होळीक भेट द्यायच्यानंतर थंय प्रदक्षिणा करून ब्राह्मणदेव मंदिराच्या समोर थाप मारली जाणार कोळीने सोबत. एक घुमटाचा घुमट नृत्य होता, थाप मारली जाणार. मग तिथे पाया पडणार सर्व आमच्या माणसाचे कारण ते नारळ ठेवणार. तिथे नारळ ठेवून गारणा घालणार आणि तिथून पुन्हा आम्ही रोडवरून डायरेक्ट रामेश्वर मंदिर होळीकडे जाणार. तिथे प्रदक्षिणा मारणार आणि ते रामेश्वर मंदिराकडे जाताना घाटीवर जाऊन सर्व लोक थांबणार. तिथे पण तसाच ब्राह्मण देवळाकडे आम्ही थांबणार. पहिले तिथून वाजत ब्राह्मण देवळाकडे जाणार. तसेच
घाटीवर रामेश्वर घाटीवर जाऊन खाली थांबून तिथून वाजत होळीकडे जाणार. होळीकडे गेल्याच्या नंतर प्रदक्षिणा मारून झाल्याच्यानंतर पुन्हा रोडवर येणार आणि रोडवरून वाजत रामेश्वर मंदिरात जाणार. रामेश्वर मंदिराच्या सभा मंडपात घुमट नृत्य होणार. 2 गाणी होतात तिथे. प्रत्येक ठिकाणी 2-2च गाणी घेतली जातात कारण वेळ कमी असतात त्याच्यामुळे. आणि तिथून बाहेर पडल्याच्यानंतर खरवळनाथ मंदिरा रामेश्वरच्या बाजूला तिथे पण घुमट नृत्य होता. 2 गाणी वाजवली जातात आणि तिथून मग आम्ही नॉनस्टॉप घाटी चढण आमचे जे आसरा गावचे ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी यांच्या घरी येऊन तिथे घुमट नृत्य होता. 2 गाणी वाजवली जातात तिथे. तिथून आल्याच्या नंतर भंडारवाडीमध्ये पुन्हा पारंपरिक मार्ग मळ्यातून तिथे रामेश्वरचं 12 ताळाचं जो स्थान असा ते आम्ही परत घुमट नृत्य करणार 2 गाणी वाजवून. तिथून पुन्हा रोडने सरळ येताना मध्ये झेल्याची फुलं ती आम्ही घेणार आणि ती घेऊन येणार आणि परत आम्ही ह्या आमच्या वेशीवर जेव्हा येणार पिरावाडीच्या तर तिथून वाजत चव्हाट्यात जाणार. चव्हाट्याला प्रदक्षिणा मारून झाल्याच्या नंतर आम्ही थांबल्याच्या नंतर मग सर्व लोक ते पाया पाडणार आणि जी फुलं आणलेली आहेत झेल्याची तिथे अर्पण करणार आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन मग लोक घरी जाणार. पुन्हा 9:30 म्हणजे रोज 9:30-10 वाजता पूर्ण मांडावर 5 दिवस पोळी नाचते. मित्रांनो, जी काही भेटी देवची ठिकाणं आहेत तर ती ही पारंपरिक जी वाटा त्या पारंपरिक वाटेनंच जाऊन मग जी कोळीचा नृत्य केलं जातं त्या ठिकाणावरती जाऊन तर याच्यासाठी पारंपरिक वाटेनंच जाऊचं लागतं. रस्ते झालेत म्हणून रस्त्यानं जाता येत नाही तर पारंपरिक जी वाट असा तर त्या वाटेनंच जातात आणि परंपरा जपणं ह्याच महत्त्वाचा आणि ही परंपरा या ठिकाणी जपली जाता ताच खूप काही आहे. आणि हे परंपरा तुमका जास्त ते कोकणातच बघूक मिळतील. हे बघा जी वाट हा जी पारंपरिक वाट हा त्याच वाटेनंच या ठिकाणी सगळे काही ग्रामस्थ कोळीना ती जाता म्हणजे रस्त्यावरून हा प्रवास केला जात नाही. तर मित्रांनो, आशिष नाटळकर सुवर्ण कोकणचे सर्व आपल्यासोबत. आशिष, कसा वाटता तू या ठिकाणी किती वेळा येईलस तरी? मागच्या वर्षी एकदा येलेलं आहे, पाराने बोलवलेलं आहे. हां, पण तेव्हाच म्हणजे असा भारी वाटला. एकदम पराग तो मेकअप बघून फोटोत बघितलेला वेगळा, बरोबर. तर इकडे बघितलेला वेगळा. हां, म्हणजे रेग्युलर आपला जो मित्र असतात ते या रूपात म्हणजे वेगळा एकदम अनेक गोमूच्या आपल्यासाठी. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे घुमट वगैरे ही पारंपरिक सगळे म्हणजे वादन वगैरे असताना परत कोळीन वगैरे अशी भेटली जातात याचं स्पेशली आपल्याला आवडतं. त्यामुळे आपण अशा ठिकाणची प्रथा परंपरा असतं ते आपण शूट करूसाठी थंय पण जातो. अगदी आता आपण पुढच्या ह्याच्यात कुणकेरी हुड्याक जाणार आहोत. तिकडे तर पुन्हा रोंबाट असताला हो, फुल धमाल असतली. बरोबर. तो पण व्हिडिओ तुमका ग्रामीण कोकणवर आणि सुवर्ण कोकणवर बघूक मिळतो. तो पण नक्की बघा, खूप भारी. आणि असेच आपण तर काही सगळीकडे फिरतच असतात, मजा येतं पण हे अनुभव घेऊ पण. आणि आपण ज्या व्हिडिओ शूटिंग करतो त्याच्यामार्फत अगदी जगापर्यंत पोचता तर ते जे सर्व भाविक असतात ग्रामस्थ असतात त्यांचे जे रिप्लाय येतात ते ऐकून पण एकदम भारी वाटतं. त्याच्यासाठी म्हणून आपण एकदम मजा घेतो. आणि तुझ्यामुळे माका यंदा योग मिळालो. होय, योग इलो भारी. तर मित्रांनो, आता आपण पोचलो ब्राह्मणदेव मंदिर गाऊडवाडी. तर या ठिकाणी ही होळी आहे.
तर सर्व मंडळी पाया पडतात ब्राह्मण देवाच्या आणि नारळ आणि अगरबत्ती ठेवली जातात. त्याच्यानंतर मग दर्शन घेतलं जातं. बाहेर कोळी नाचल्यानंतर आतमध्ये त्या सगळा काही होता. तर मित्रांनो, आता सगळी मंडळी येतात आणि ब्राह्मण देवाकडून निघाल्यानंतर आता श्रीदेव रामेश्वर आचरा या मंदिरात जाणारा. तर गोमू आता तिकडे जाणारा, तिकडे भेट देणारा. तर आता आपण तिकडे बघणार असो. फायनली मित्रांनो, आपण पोचलो रामेश्वर मंदिरामध्ये.
तर मित्रांनो, आता आपण इथून निघतो. तर बघितलात की आसरा पिरावाडीची गोमू ही देवस्थान आणि होळींका भेट देता. तर खूप छान वाटला इकडे येऊन, भारी वाटला, मस्त एक्सपिरियन्स होतो. पारंपरिक वाटेवरून ही गोमू हाती प्रवास करता आणि देवस्थानला होळींका भेट देता. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.